प्रवेश मिळवेल तर अपराजित अर्थातच जो संघ या संघामध्ये हरेल त्याला अजून एक संधी फायनलपर्यंत पोहोचण्याची असेल. IPL फॉर्मॅट इथे मात्र वापरला जाईल. अर्थातच दोन्ही संघासाठी सुवर्ण संधी आहे, परंतु नक्की दोन्ही संघांचा प्रयत्न राहील की चेंडू द्यायचा आहे. दोन्ही संघांचा प्रयत्न राहील की हा सामना जिंकून आपण अंतिम सामना खेळावा. असे दोन्ही संघांचं नक्कीच या ईर्ष्याने मैदानाच्या आतमध्ये उतरेल. नाणेफेकी जिंकली अर्थातच योद्धा कालभैरव संघाने आणि प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शारवी 11 संघाचे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला शुभम तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो निकेत मुंडे. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते आहे. या निर्णायक मॅचमध्ये अर्थातच सेमीफायनलचा हा पहिला सामना आपण पाहणार आहोत. या सेमीफायनल नंबर 1 साठी पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच स्वयंभू भुवनेश्वर प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. उपांत्य फेरीचा पहिला सामना एका बाजूला शारवी 11 विपक्ष कालभैरव योद्धा या दोन अपरिचित संघांमध्ये चालणारी ही टक्कर. खऱ्या अर्थाने दोन संघांमध्ये चालणारा हा संघर्ष, दोन संघांमध्ये चालणारं हा बॅटल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चेंडू द्या. पंचांना विनंती, सामना लगेच चालू करून घ्यायचा आहे. शारवी 11 संघाचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला शुभम, नॉन स्ट्राईक एंडला निकेत. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. पहिला षटक पावपल्याचा हाताळण्यासाठी हा गोलंदाज सूरज. पहिला चेंडू मॅच वन, राईट टर्न मोर द विकेट. पहिला चेंडू सूरजचा येतोय शुभम साठी. ओहो, ऑफ ट्रॅकर चेंडू. इथे चेंडू हवेत आहे. चेंडू खाली. ओमकार टवटे मात्र झेल ड्रॉप करतोय. पहिली धाव घेतली, दुसरी धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातील. हा झेल किती महागडा ठरेल येणारी वेळ सांगेल, कारण हा झेल सुटलाय शुभमचा. 2 धावा धावपालकावर. नक्कीच चांगला झेल होता. ओमकार टवटे हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे, परंतु काही क्रिकेटमध्ये नक्कीच सोपे झेल सुद्धा सुटले जातात, कठीण झेल सुद्धा पकडले जातात. त्याचंच काहीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 धावेने शुभारंभ इथं केला जातोय तो शारवी 11 संघाचा. राईट आर्मवर द विकेटने पुढील चेंडू सूरज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुवर्ण संधी. इथे मात्र शुभमला बाद करण्याची पुन्हा एकदा संधी होते. ड्रॉप. 2 धावा अजून धावपालकावर. 4 धावा तब्बल धावपालकावर. खऱ्या अर्थाने सूरजने काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. या दोन्ही चेंडूवर आपण जर पाहिलं तर शुभम मैदानाच्या बाहेर जाऊ शकला असता, परंतु क्रिकेटला जर तर मध्ये महत्त्व नसतं. ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 लगातारचे ड्रॉप झेल मात्र इथे ड्रॉप झालेत. अजूनही शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा धावपालकावर. नक्कीच आपण जर पाहिलं तर शुभमला इथे मात्र 2 जीवनदान दिलेत. आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला संधी भेटेलच असेल, आणि जी संधी भेटते तेव्हा त्या संधीचं मात्र सोनं आपल्याला करावं लागतं. इथे मात्र 2 संध्या उपलब्ध करून दिल्या होत्या गोलंदाज सूरजने, परंतु क्षेत्ररक्षकाने ते दोन्ही झेल ड्रॉप केलेत आणि अजूनही शुभम ऑन द स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना तिसरा चेंडू सूरज राईट टर्नवर द विकेटने पुन्हा एकदा घेऊन सज्ज होतोय. यावेळेस मात्र लोअर फुलटाचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केला. 1 बाउन्स 2 बाउन्स फील्ड होतोय. तोपर्यंत इथे एक सिंगल घेतली जाईल. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 5 धावा धावपालकावर. एक चांगली सुरुवात गोलंदाजी करताना आपण पाहतो कालभैरव योद्धा संघाने केली होती, परंतु त्या काही संधी मिळाल्या होत्या त्याचं सोनं करता आलं नाही आहे. आणि याच्याच कारणाने आपण पाहतोय कोणताही गडी अजूनपर्यंत गमावलेला नाही आहे शारवी 11 या संघाने. निकेत मुंडे पहिल्यांदा या सामन्यामध्ये ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय, जिथे 4था चेंडू फेकण्यासाठी लॉंग रनअप घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय सूरज. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. पुढचा चेंडू
हो, इथे बिगिट करण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याला ओलांडून वन बाउंड चेंडू सीमा पार आलाय चौकार. कमांड डीजे. फलकावर चांगली फलंदाजी नक्कीच पाहायला मिळते, कारण दोन झेल शुभमचे सुटले. त्याच्यानंतर निकेतला ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय. पहिला चेंडू सामना करत असताना चेंडूला सीमा पार पाठवलाय. नक्कीच आपण पाहतोय चौकारच्या मत साह्याने आपण धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 9 धावा आतापर्यंत धाव फलकावर आहेत, जिथे या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ येणं आहे बाकी. 4 चेंडूंचा खेळ झालाय. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो. राईट आर्मवर द विकेटने निकेतसाठी. उलटा स्पर्धेचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला थोडासा फ्लंबल झालाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये जोपर्यंत फील्ड होईल, चेंडू फेकी होईल तोपर्यंत इथे 2 धावा धाव फलकावर घेतल्या जातील. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 11 या धावसंख्येवर. 11 धावा धाव फलकावर आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना अंतिम 1 चेंडूंचा खेळ येणं आहे बाकी. एका चेंडूवर निकेत कशा प्रकारे प्रहार करणार, कारण अंतिम चेंडू असेल पॉवर प्लेचं, आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच जास्त धावा इथे बनवाव्या लागतील त्या शार्वी 11 या संघाला. समोरचा संघाचा जर विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा अप्रतिम दर्जाची फलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. त्याच्यामध्ये शुभम असेल, सूरज असेल, हे 2 नामवंत बॅटर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. आणि खऱ्या अर्थाने तुल्यबल या शब्दाचा अर्थ जर आपल्याला पाहायचा असेल ना, तर या दोन्ही संघाचा प्लेइंग 11ची लिस्ट आपण पाहिली ना, तर खऱ्या अर्थात त्या शब्दाचा अर्थ आपल्याला समजेल. दोन्ही संघांमध्ये मातब्बर असे खेळाडू नक्कीच खेळताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. सूरज राईट आर्मवर द विकेटने निकेतसाठी होईल सज्ज. हो, इथे बॅटची कडा घेतली आहे. चेंडू आपण पाहिलं तर थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. फील्ड होईल तोपर्यंत दुसरी धावेचा प्रयत्न होतोय का? या सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावफलकावर इथे घेतल्या जातील. 2च्या मदतीने षटक क्रमांक पहिलं इथे संपुष्टात आलं. पहिला षटकांचा इथे खेळ समाप्त झाल्यानंतर तब्बल 13 धावा धावफलकावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय संपुष्टात आलंय. 13 धावा धावफलकावर. चांगली फलंदाजी, चांगली सुरुवात म्हणावी लागेल शार्वी 11 संघाची. याच्यातून विजयी होणारा संघ नक्कीच अंतिम सामन्यामध्ये प्रवेश मिळवेल, परंतु पराजित होणाऱ्या संघाला सुद्धा अजून एक संधी असेल फायनलपर्यंत पोहोचण्याची. कारण नंतरचा सामना जो होईल साई एकविरा 11 विपक्ष प्रिंजल फायटर्स, याच्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ या संघामध्ये सामन्यामध्ये जो संघ हरेल त्याच्याबरोबर खेळेल, आणि जो संघ पराभूत होईल साई एकविरा 11 आणि प्रिंजल फायटर्स त्या संघामध्ये विजय अपराजित होणारा संघ, अर्थातच जो संघ पराभव होईल तो संघ मात्र या स्पर्धेतून आपला अस्तित्व इथे संपुष्टात आणेल. IPL फॉर्मॅटचा वापर नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच आपण पाहिलं तर पहिलं षटक समाप्त झालं आहे. 13 धावा धावफलकावर कोणताही गडी इथे गमावलेला नाही आहे शार्वी 11 या संघाने. गोलंदाजी ट्रॅकवर सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक संघाचा कर्णधार अर्थातच ओंकार टवटेच्या हातामध्ये इथे चेंडू आपण पाहतोय. संघाची संपूर्ण जबाबदारी घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो सज्ज होताना. ऑन द स्ट्राईक पाहतो शुभम, ज्याला या सामन्यामध्ये 2 वेळा संधी मिळाली, 2 वेळा त्याचा झेल इथे ड्रॉप झालेला पाहायला मिळतोय. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आखूड टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही प्रकारचा संपर्क होत नाही आहे. आपण पाहतो एस्टेनच्या पाठीमागे शुभमच्या हातामध्ये चेंडू सोपवला. एक डॉट चेंडूची संख्या पाहायला मिळते आहे. आपण जर पाहिलं ना तर या आजच्या इनिंग्समध्ये पहिला चेंडू डॉट आला आहे, जो 7वा चेंडू इथे हाताळण्यात आला आहे. 7वा चेंडू डॉट आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर 13 या आकड्यावर. षटकातील पुढचा चेंडू राईट आर्मवर द विकेटने ओंकार, इथे मात्र समोर टाकलेला चेंडूला उडवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. एक गगनचुंबी नेत्रदीपक फटका, चेंडू सीमा पार आलाय षटकार.
षटकातील पुढचा चेंडू ऑन द स्ट्राईक शुभम, हा देखील आक्रमक फटका. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा रेषे पार. आलाय शुभमच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार डीजे. खरा तर पहिल्या षटकामध्ये 2 झेल ड्रॉप झाले शुभमचे, विसरून जमणार नाहीये. कारण शुभम प्रत्येक षटकारामागे त्याची आठवण करून देतोय आणि या खेळाडूला जीवनदान देणं म्हणजे किती धोकादायक होतं याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पुढचा चेंडू ओमकार टवटे. इथे मात्र गती परिवर्तन, हा सुद्धा चेंडू जर पाहिला ना रडार मध्ये आला, फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर. आणखीन एक बॅक टू बॅकचा हा तिसरा षटकार येतोय या शुभम ऑन द फायर डीजे. काय आक्रमण चढवलंय या फलंदाजानं. तब्बल तिसरा षटकार बॅक टू बॅकचा पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, नो मॅच लॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल डीप मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर दुहेरीचा प्रयत्न होतोय. यस नो मध्ये नक्कीच आपण पाहतोय माघारी परतले तर अर्थातच एकच धावेवर समाधान मानावा लागतो. 1च्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचते ती 32 या आकड्यावर. या षटकातील अजून एक चेंडू येणं बाकी आहे. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे आणि आजच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना तर सर्वाधिक धावा ज्या संघाच्या नावावर आहेत तोच संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय शार्वी 11 हा संघ, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये खेळत असताना तब्बल 62 धावा 4 षटकांमध्ये बनवल्या होत्या. षटकातील पुढचा चेंडू ओमकार टवटे राईटर मोड द विकेटने. शेवटचा चेंडू निकेत तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवर आलाय, फील्ड करेल फेकी करेल तोपर्यंत इथे एक धाव सहजरित्या घेतली जाईल. 1च्या मदतीनं इथे षटक क्रमांक 3 आलाय संपुष्टात, सॉरी दुसरं षटक संपुष्टात आलंय. 2 षटकाचा खेळ समाप्त. 16.50च्या सरासरीनं 33 धावा धावफलकावर. काय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथे फलंदाजी करतीये. कोणताही विकेट अद्यापर्यंत गमावल्या नाही आहे. जोपर्यंत जर ड्रिंक्स ब्रेक असेल तोपर्यंत ऐकूया सिद्धराज डी. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर 33 धावा धाव फलकावर. जबरदस्त रन आपण पाहतो फलंदाजी. ऋतिक गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. सांघिक 3रं वैयक्तिक पहिलं षटक. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हा खेळाडू ठरला होता, ज्याने पहिली हॅट्रिक या स्पर्धेच्या माध्यमातून साकारली होती. पहिली हॅट्रिक ज्याच्या नावावर होती विकेटची तोच गोलंदाज ऋतिक सज्ज होतोय 3ऱ्या षटकासाठी. पहिला चेंडू राईट आर्मर राऊंड विकेटने हाफ ट्रॅकर चेंडू होता. इथे मात्र पंचांचा इशारा आला. हा स्वर चेंडू आहे. आता अवांतर धाव धावफलकावर इथे नोंदवली जाईल. एक अवांतर धावेने धावसंख्या 1च्या पुढे सरकते, अर्थातच 34 धावा. सामना फास्ट घ्या, जरा स्पीडअप घ्या विनंती.
षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर ऋतिक. ओहो, यावेळेस मात्र यॉर्कर लेनचा हा चेंडू. पंचांचा इशारा अजूनही बाकी असेल. पंच नो चेंडू पंचांनी घोषित केला. एक अवांतर धावफलकावर इथे घेतली जाईल. एकच्या मदतीने 35 धावा धावफलकावर. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. शार्वी 11 विपक्ष कालभैरव योद्धा या 2 बलाढ्य संघांदरम्यान चाललेली ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. अर्थातच पाहिलं तर 2 षटकांचा आतापर्यंत खेळ झाला. 2 षटकामध्ये 35 धावा धावफलकावर आता फ्री हिटची संधी सुद्धा या फलंदाज निकेत मुंडेसाठी असेल. षटकातील पुढचा चेंडू फ्री हिटची संधी असेल का फलंदाज निकेतला. रायटर मोड राऊंड विकेटने निकेतसाठी. पहिला चेंडू फुलर लेनचा हा चेंडू. चेंडूला उडवलाय सीमा रेषे पार आलाय षटकार. पुन्हा एकदा निकेत ठोकतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. वन बाउन्स आपण पाहिलं तर सीमारेषेलगत फील्ड केला जाईल. दुसऱ्या धावेचा केला जातोय प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातील. 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचते अर्थातच 43 या आकड्यावर. 43 ऑन द बोर्ड. 43 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. कोणताही गडी अद्यापर्यंत गमावले नाही आहे. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहिलं तर सूरजने मात्र अप्रतिम गोलंदाजी केली होती. नक्कीच 2 संधी शुभमला बाद करण्याचे दिले होते, परंतु ती संधी क्षेत्ररक्षकाने गमावली आणि त्याचाच इथे मात्र नुकसान त्यांना भोगावा लागतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने काऊ कॉर्नर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव घेतली जाईल. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल तब्बल 44 धावा धावफलकावर. षटकातील अजून हे 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक. हो, काय फटका सजवलाय. चेंडू सरळ जातोय सीमा रेषे पार आलाय षटकार. अर्धशतक धावफलकावर. 50 धावा धावफलकावर. हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा पाहिलं तर बिगिट करण्याचा प्रयत्न. ओमकार टपटे चेंडू खाली येतोय जरूर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. सुरेख आपल्या संघासाठी जर पाहिलं ना तर इथे नक्कीच 4 धावा इथे मात्र ओमकार टवटेने आपल्या संघासाठी वाचवल्यात असं म्हणूया. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते तब्बल 52 धावा धावफलकावर. शुभमचा जर विचार केला तर 10 चेंडूमध्ये 32 धावांवर नाबाद खेळतोय. तर निकेत मुंडेचा विचार केला तर 8 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून साकारली गेली आहे. काय जबरदस्त फलंदाजी राहिली आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. लोक असं म्हणतात ना की लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावलता नाही. त्याचप्रमाणे प्रयत्न. आणखीन एक बिग हिट. शुभम ऑन द फायर. आणखीन एक षटकार. कमांड डीजे. आपल्याला पाहायला मिळतील जिथे सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय जबरदस्त बॅटिंग
आत्तापर्यंत नक्कीच 62 धावा सर्वाधिक धावा आहेत. त्या धावासुद्धा जर पाहिल्या तर शार्बी 11 या संघाच्या नावावर आहेत आणि त्यांचाच रेकॉर्ड इथे मोडीत काढण्याचं काम त्यांच्या फलंदाजाच्या माध्यमातून इथे केलं जात आहे. कारण 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर तब्बल 58 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अंतिम षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला इथे 5 रन दिलं जाईल, कारण आत्तापर्यंत तिन्ही गोलंदाजाचा वापर केला. तिन्ही गोलंदाजांमध्ये पाहिलं तर सूरज, ओंकार आणि तिसरा गोलंदाज ऋतिक याचा वापर केला होता. तिन्ही गोलंदाज असफल ठरलेले पाहायला मिळतील. एकंदरीत आपण पाहिलं तर 58 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजून या अंतिम षटकामध्ये किती धावांचा डोंगर इथे रचला जाईल ते पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो आहे नवीन गोलंदाज धीरज. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. 58 धावा धावफलकावर पहिला चेंडू लेफ्ट आर्मवर द विकेट. निकेत मुंडेसाठी काय पेस आहे या गोलंदाजाकडे. इथे मात्र 22च्या स्वरूपात 1 धाव प्राप्त होतीये. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या इथे पुढे सरसावली जाईल. अर्थातच 59 धावा धावफलकावर. अजूनही 5 चेंडूंचा या इनिंग्समध्ये शेष खेळ आहे. या 5 चेंडूमध्ये किती धावांची मजल मारणारा शार्बी 11 संघ. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कालभर युद्ध संघाने नाणेफेकी जिंकली होती आणि हा कर्णधाराचा निर्णय जो घेतलाय ना कर्णधाराने, तो इथे मात्र कुठेतरी चुकीचा ठरवलाय. आणखीन एक चांगला फटका शुभम ऑन द फायर. शुभमच्या बॅटमधून येतं आणखीन एक षटकार. धावांवर नाबाद खेळतोय. सुरेख फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शुभमच्या माध्यमातून साकारली जाते. या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. धीरजवर चढवलेला हल्ला धीरज कमबॅक करणार का हे सुद्धा प्रश्नचिन्ह असेल. कारण धावसंख्येचा जर विचार केला तर तब्बल 65 धावा धावफलकावर. या षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट आर्मवर द विकेटने शुभमसाठी हाफ ट्रॅकर चेंडू पूल केला यशस्वी, सक्सेसफुल. चेंडू सीमा पार आलाय दर्जेदार षटकार आणि 13 चेंडू मध्ये हाफ सेंचुरी साकारली जाते. टाळ्या झाल्या पाहिजेत कमांडीच्या.